Good morning, friends. Till now, we have seen what is meant by creativity. Now, we will see innovation. Creativity is the basic process for the innovation because it is a thinking process, and innovation is a product based in because there will be a change in product. It will be visible. Thinking creativity will not be visible, but innovation can be seen. You can see with your eyes. So, what is innovation? Innovation is about creating value and increasing efficiency and therefore growing your business. क्रिएटिंग व्हॅल्यू म्हणजे जी काही एखादी वस्तू आहे त्याची किंमत वाढवणं आणि त्याची एफिशियन्सी वगैरे वाढवणं यालाच आपलं इनोव्हेशन असं म्हटलं जातं. विदाउट इनोव्हेशन न्यू प्रॉडक्ट्स, न्यू सर्व्हिसेस अँड न्यू वेज ऑफ डुईंग बिझनेस would never emerge, and most organizations would be forever stuck doing the same old thing the same old way. इनोव्हेशन झाल्याशिवाय काही नवीन प्रॉडक्ट येणार नाहीत, नवीन सर्व्हिसेस येणार नाहीत, बिझनेस करण्याच्या नवीन पद्धती पण येणार नाहीत. कारण माणूस जी पद्धत चालू आहे त्यालाच कंटिन्युअसली पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून इनोव्हेशनची गरज आहे की तिथं चेंजेस असणं जरुरी आहे. ज्यावेळेला चेंज होईल त्याच वेळेला मार्केटमध्ये पण तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. इनोव्हेशन इज अन आयडिया or practice or object that is perceived as new by an individual or other unit of adoption. म्हणजे सगळ्यांनी एका युनिटनी किंवा एका माणसाने जे काही तुम्ही बनवलेलं आहे किंवा जी प्रॅक्टिस किंवा सर्व्हिस केलेली आहे ती अडॉप्ट करणं जरुरी आहे. त्याला त्याच्यासाठी किंमत मोजणं जरुरी आहे. इट इज ए यूज ऑफ नॉलेज टू ऑफर न्यू प्रॉडक्ट और सर्व्हिस that customers wants. Thus, innovation is equal to invention plus commercialization. इन्व्हेन्शन प्लस म्हणजे त्याच्यात तुम्ही इन्व्हेन्शन केलं पण त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याची किंमतच तुम्ही ठरवू शकले नाही, त्याला किंमत किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे हे जर ठरवू शकले नाही आणि त्यासाठी ते इन्व्हेन्शन बेकार आहे. म्हणून तुम्हाला त्या इन्व्हेन्शनचं तुम्हाला कमर्शियलायझेशन म्हणजे मार्केटिंग करणं पण तेवढंच जरुरी असतं. इनोव्हेशन इज द सर्च फॉर अँड द डिस्कवरी, डेव्हलप्ड, इम्प्रूव्हमेंट, अडॉप्शन अँड कमर्शियलायझेशन ऑफ द न्यू प्रोसेस, न्यू प्रॉडक्ट्स अँड न्यू ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स अँड प्रोसिजर्स. हे तुमचं म्हणणं आहे. इन्व्हेन्शनला कमर्शियलायझेशन. इनोव्हेशन इज द सर्च फॉर अँड डिस्कवरी, डेव्हलप्ड, इम्प्रूव्हमेंट, अडॉप्शन अँड कमर्शियलायझेशन. म्हणजे पहिल्यांदा डेव्हलप करणे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे, त्याला आपल्या अडॉप्ट करून घेणे म्हणजे त्या सिस्टीमचा एक पार्ट बनवणे आणि त्याला कमर्शियलाइज करणं, मार्केटिंग करणं, नवीन प्रोसेसेसचं मार्केटिंग करणं, हे यालाच इनोव्हेशन म्हणतात. हाऊ टू इनोव्हेट? ऑर्गनाइज फॉर पेड एक्सपेरिमेंटेशन, एक्झामिन, रिवॅम्प, एनरिच रूटीन्स, organizational boundaries and incentives to encourage rapid experimentation, fail early and often but avoid mistakes, embrace failures that occur early in the development process and advance the knowledge significantly, anticipate, exploit early information, recognize the full value of the front loading, identifying problems upstream where they are easier and cheaper to solve. म्हणजे पुढे येणारे धोके, पुढे येणारे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला पहिल्यांदाच समजायला पाहिजे.
combine new and traditional technologies. Do not assume that new technologies will necessarily replace an established one. New and traditional technologies are best used in concept. Who innovates? कोण कोण करू शकतं इनोव्हेशन? तर एज्युकेटेड इंडिव्हिज्युअल्स, प्रत्येकजण जो शिकलेला आहे तो करू शकतो इनोव्हेशन. हायर इन सोशल स्टँडिंग, जो समाजामध्ये उभा आहे, वरच्या पोस्टवर वगैरे उभा आहे, तो करू शकतो. लेस डॉगमॅटिक, म्हणजे जो नेहमी व्यवस्थित काम करेल, म्हणजे झुकणार नाही, समोर झुकणार नाही, ह्याच्या हिशोबाने त्याचं तो माणूस पण कधी इनोव्हेशन करू शकतो. बेटर इक्विप टू डील विथ ॲबस्ट्रॅक्शन, जे ॲबस्ट्रॅक्शन आहे त्याचं व्यवस्थित उपयोग करून घेणं, त्याच्यासाठीचं इक्विप म्हणजे त्याच्याशी रिलेटेड सर्व गोष्टी तयार करणं, अशा गोष्टी जो करत असेल ही कॅन इनोव्हेट. मोर रिसिप्टिव्ह टू रिस्क इन जनरल, म्हणजे एक रिस्क घेण्यासाठी जो तयार असेल तो इनोव्हेट करू शकेल. हायर इन अचिव्हमेंट मोटिवेशन जे आहे ते अचीव करण्याच्या हिशोबाने जो असतो, मोटिवेट करण्याच्या हिशोबाने जो असतो तो इनोव्हेशन करू शकतो. मोर कॉस्मोपॉलिटिशियन, म्हणजे जो बाहेर सगळीकडे फिरत असेल, कॉस्मोपॉलिटिशियन म्हणजे मिक्स होत असेल, सगळ्यामध्ये मिक्स होत असेल असा माणूस इनोव्हेट करू शकतो. मोर ऑफन एंगेज इन इंटरपर्सनल कम्युनिकेशन, जो तुमच्या ह्याच्यामध्ये भाग घेतो, वादविवादामध्ये भाग घेतो, तो इनोव्हेशन करू शकतो. ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन सिकर, जो ज्या इन्फॉर्मेशन आहे तो शोधण्याचं काम करतो, त्याला तो इनोव्हेट करू शकतो. मॉड्यूल्स ऑफ इनोव्हेशन. Innovation is the production of totally new product, service or processes so far untried. Extension, it involves the new use and or application of an already existing product, service or process. Duplication, it is the replication of an already existing product, service, process. It is not merely copying but adding something new with creative touch to enhance or improve the existing concept. Synthesis, it is the combination of existing concepts and ideas of devising a new so that together they may form a new application. जे कन्सेप्ट आहे, ज्या आयडिया आहेत, जे डिव्हाइस आहे, यांचं एकत्रीकरण करून नवीन ॲप्लिकेशन तयार करणं, त्याला सिंथेसिस म्हणतात. सोर्सेस अँड ट्रान्सफर ऑफ इनोव्हेशन. Unexpected occurrences. Sometimes unexpected success or failure prove to be a innovative surprise for the enterprise. सडनली एखादं सक्सेस आलं किंवा एखादं फेल्युअर आलं तर ते इनोव्हेटिव्ह असू शकतं. दीज हॅपनिंग्स आर नॉर्मली अँटिसिपेटेड अँड अनप्लॅन्ड, ज्याचं प्लॅनिंग नसतं किंवा त्याचं तुम्ही असं होणार आहे हे तुम्हाला माहीत पण नसतं, पण गोष्टी घडून जातात अनएक्सपेक्टेड. इनकॉन्ग्रेटिव्हिटीज. These occurs whenever a gap or difference exists between expectation and reality. म्हणजे तुम्हाला म्हणजे लोकांना पाहिजे एक आणि तुम्ही करताय एक, त्याच्यामध्ये जर गॅप असेल तर त्यावेळेला तिथं इनोव्हेशन होऊ शकतं. द गॅप मोटिवेट्स द एंटरप्रेनर टू इनोव्हेट अँड ऑल द मोर विगर. And next is process needs. These needs are created whenever situation
and surrounding circumstances generate demand and innovation for the innovation. Entrepreneurs are prompted to innovate to satisfy requirement of process needs. जी काय प्रोसेस आहे ती गरज पडत असेल त्याला जर लागत असेल तर इनोव्हेशन होणं फार जरुरी असतं. इंडस्ट्री अँड मार्केट चेंजेस इन कन्झ्युमर टेस्ट्स, फॅशन्स, ॲडव्हान्समेंट्स इन टेक्नॉलॉजी result in change in structure and design of product. These changes generate tremendous opportunity for innovation and improvements. Demographic changes like changes in population, education, occupation, urbanization create entrepreneurial opportunities. Perceptual change, it is reflected in the change in people at altitude, feelings and interpretation. Change in perception does not change the object or fact but changes the meaning or attitude towards the particular concept. म्हणजे तुम्हाला चेंज करायचं आहे, एखाद्या प्रॉडक्टमध्ये चेंज करायचं आहे, पण त्यावेळेला काय होतं, तुम्ही ते करत असताना तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कुठपर्यंत चेंजेस करायचे हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. कुठल्या लेवलपर्यंत तुम्हाला जायचं आहे, त्याच्यासाठी लोकांची मेंटॅलिटी काय आहे, त्यांची फिलिंग काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे तुम्ही ऐकून घेतलं जरुरी आहे. आणि ते माणसं पण तुम्ही त्या चेंजला ॲडॉप्ट करायला तयार आहेत का हे पण बघणं तेवढंच जरुरी आहे. Knowledge based concept, these concepts are the basis for development and creation of new products and market. These are time consuming as these need testing and modifications. हे पण नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करण्याच्या हिशोबानेच आहे, त्याच्याशिवाय इनोव्हेशन करू शकता. पण ह्याला जे आहे नॉलेज बेस्ड कन्सेप्टच्या हिशोबाने जर करायचा प्रयत्न केला तर त्याला टेस्टिंग अँड मॉडिफिकेशनला खूप वेळ लागतो. गोल्स अँड नीड ऑफ इनोव्हेशन कशासाठी करायचं, गरज काय, म्हणजे तुम्हाला इनोव्हेशनची गरज काय? इम्प्रूव्हिंग क्वालिटी, क्रिएशन ऑफ न्यू मार्केट्स, एक्सटेन्शन ऑफ द प्रॉडक्ट रेंज, रिड्युसिंग लेबर कॉस्ट, improving production process, reducing materials, reducing environmental damage, replacements of products and services, reducing energy consumption, conformance to regulations. ह्याच्यासाठी ह्या सगळ्यासाठी म्हणून तुम्हाला इनोव्हेशनची गरज आहे. म्हणजे काय, क्वालिटी आहे, मार्केट नवीन डेव्हलप करणे, प्रॉडक्टचं एक्सटेन्शन करणे, नवीन प्रॉडक्ट्स आणणे, म्हणजेच नाही तर फक्त लेबर कॉस्ट कमी करणं, मटेरियल कॉस्ट कमी करणं, प्रोसेसमध्ये चेंजेस करणं, इट इज अगेन इनोव्हेशन. त्याच्यामध्ये जेणेकरून परत शेवटी त्याची व्हॅल्यू असली पाहिजे, पण कमीत कमी व्हॅल्यू असणं जरुरी आहे. ह्याच्या हिशोबाने तुमचं बघणं जरुरी आहे. त्याच वेळेला तुम्ही बघणं पण जरुरी आहे की एनर्जी कन्झम्पशनवर पण तुमचं लक्ष असणं जरुरी आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इनोव्हेशन, दिस इज अन ऑब्जेक्ट or our target which is being changed. It can be a product, oblique process, an individual lifestyle, an organization strategy, a society culture. It can be a product or process of an individual lifestyle or organization strategy that can be changed. Innovation vary in extent or magnitude, that is degree to which one deviates from the past. Innovation vary in extent of magnitude, that is degree to which one deviates from the past.
म्हणजे जुनं जे आहे त्यापासून किती चेंजेस केलेले आहे किंवा चेंजेस असतात. कारण इनोव्हेशन म्हटलं की जे काही जुनं आहे त्याच्यामध्ये चेंजेस असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. इट इज क्लोजली रिलेटेड टू प्रॉब्लेम सॉल्विंग सिन्स जनरेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडियाज फॉर चेंज नेवर ट्रान्सफायर विदाउट डिफिकल्टी. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंगसाठीचं जनरेशन आहे. इनोव्हेशन प्रॉब्लेम सॉल्विंगसाठीचं टूल आहे, पण इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडियाज म्हणजे जे आयडियाज आहेत ते इम्प्लिमेंट करताना पण तुम्हाला त्रास होणारच आहे. कारण सगळे लोक तुम्हाला काही वर्कर्स जे आहेत ते तुम्हाला चेंजला सहजासहजी ॲक्सेप्ट करणार नाही आणि ते करावं, त्यांनी इझिली ॲक्सेप्ट करावं त्यासाठीच इनोव्हेशन असणं जरुरी आहे. Final characteristics is the impact of change, the significance of range and of its effects. Final characteristic is the impact of change. हा बदल आहे कशामधला और रेंज ऑफ इफेक्ट्स तो बदल आहे आणि त्या तुम्ही ज्या बदल केल्यामुळं जे काही त्याचे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला सिग्निफिकंटली बघायला मिळू शकतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन इनोव्हेशन. People do not adopt new products automatically. Designers must proactively address their innovation. So individuals should decide on long-term use of their product. कुठलंही आपण करायचं काय इनोव्हेशन कधीही ॲक्सेप्ट होणार नाही आहे, पण ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगून ते प्रॉडक्ट कसं तुम्हाला चांगल्या प्रकारे कामाचं आहे हे तुम्हाला सांगणं जरुरी आहे. द इनोव्हेशन थिअरी आयडेंटिफाईज द फॉलोइंग 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डिटरमाइन पीपल्स यूज ऑफ इनोव्हेशन थिअरी आयडेंटिफाईज द फॉलोइंग 5 कॅरेक्टरिस्टिक्स दॅट डिटरमाइन पीपल्स यूज ऑफ युअर इनोव्हेशन्स. जर तुम्ही त्यांना खालील 5 कॅरेक्टरिस्टिक्स बदल जर सांगितलं तर लोक तुमचं इनोव्हेशन हे ॲक्सेप्ट करतील. वन इज relative advantages. Potential audience needs to see how your innovation improves from previous generation products according to their current situation. Improvements can be made in one or many other areas. एकाच ठिकाणी n नंबर ऑफ जागेवर तुम्ही करू शकता. एक अलायन्स ऑफ मल्टिपल फंक्शन्स इन वन टूल. सगळ्या टूलचं एकत्र आणून बेटर सर्व्हिस, डिक्रीज नीड ऑफ इक्विपमेंट अँड सप्लाईज, इम्प्रूव्ड इंटरफेस, इन्क्रीज्ड कस्टमायझिबिलिटी, लॉंगिव्हिटी म्हणजे त्याचं लाईफ वाढवणं, त्याचं वापर वाढवणं, त्याच्याशी लागणाऱ्या सप्लायज म्हणजे त्याच्याशी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत त्याची कॉस्ट कमी करणं किंवा म्हणजे समजा आता एखादा प्रॉडक्ट हा डस्टर बनवताना तुम्हाला जर रंधा लागतो तोच वापरायचा नाही अशा हिशोबाने जर विचार केला, पैसे वाचले, सगळं वाचलं म्हणजे दॅट इज इनोव्हेशन. एम्पॉवरमेंट ऑफ युजर्स म्हणजे तुम्ही ते वापरल्याने तुमचा काय फायदा आहे, तुमचा कसं तुम्ही मोठं म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो हे त्यांना सांगणं. reduced user effort, environmental impact, increased productivity, saving time, money, space, storage. हे सगळं म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे, ज्याच्यामुळं तुमचा एन्व्हायरमेंटलचा इम्पॅक्ट काय आहे, कसा रिड्यूस होतो आहे, नंतर त्याची प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढते, तो वेळ, पैसा, जागा याच्यामध्ये कसं वाचवलं जातं आहे याच्यावरती विचार केला जातो. कॉम्पॅबिलिटी. इनोव्हेशन्स आर ए ग्रेटेस्ट सक्सेस when individuals are able to smoothly adopt them. They could easily replace the existing product or idea for the better with your innovation. It is important to know that the innovations you are providing will be agreeable to with their lifestyle.
म्हणजे तुमचं ॲक्सेप्टन्स, जे इनोव्हेशनचा ॲक्सेप्टन्स आहे तो इझी असला पाहिजे. डिझायनर मस्ट answer following questions while thinking of his innovation compatibility. How will your innovation fit into lives of its use? Is there any additional products will be required by your innovation to succeed? जे तुमचं कसं तुम्हाला तुमच्या जागेवर कसं फिट होतं इनोव्हेशन हे तुम्हाला सांगणं, कसं फिट होतं हे सांगावं लागेल. Is there any additional products will be required by your innovation to succeed? कुठले कुठले ॲडिशनल प्रॉडक्ट लागत आहेत का सक्सेस करण्यासाठी हे तुम्हाला बघणं जरुरी आहे. हाऊ विल युअर इनोव्हेशन ब्रिंग शिफ्ट इन द बिहेवियर ऑफ अडॉप्टर? तुमच्या इनोव्हेशन वापरण्यासाठी तुमचं जे जो काही वापरणार आहे त्याचा जो ॲटिट्यूड आहे, त्याचं बिहेवियर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करणं जरुरी आहे, बदल घडवून आणणं जरुरी आहे. व्हॉट आर एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स दॅट युअर इनोव्हेशन मे रिप्लेस? हे तुमचं जे काही इनोव्हेशन आहे एक्झिस्टिंग कुठल्या कुठल्या प्रॉडक्टमध्ये तुमचं कोणतं लागू होणार आहे हे पण बघणं जरुरी आहे. हाऊ डज युअर इनोव्हेशन अफेक्ट युअर पोटेन्शियल अडॉप्टर्स मेंटली? their beliefs and attitudes regarding your innovation release. तुमचं जे काही आहे इनोव्हेशन हे जे काही ॲक्सेप्टर जो आहे, जो कस्टमर आहे त्याच्या ॲटिट्यूडला कसं करता येईल, त्याच्या हिशोबाने ॲक्सेप्ट करता येईल, त्याच्या हिशोबाने विचार करणं फार जरुरी आहे. कॉम्प्लेक्सिटी वर्सेस सिम्प्लिसिटी. How difficult for an adopter to learn and use your innovation? Adopters do not invest much time in learning to use of innovation. The more instinctive your innovation would be, the more surely it will be adopted. Your design team should design keeping in mind main focus on simplicity. तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे वापरायला सोपं पाहिजे, नाहीतर बाबा वापरायला सोपं नाही तर कोणी ॲडॉप्ट करणार नाही. म्हणजे आता तुमचं डस्टर आहे, डस्टरला पकडताच येत नसेल प्रॉपर तर कोणी वापरणार नाही. तसंच समजा तुमची आता गाडी आहे, ती गाडीला ब्रेक लावणं तर तुम्हाला अवघड असेल किंवा क्लच, जसं आता नवीन आलं इनोव्हेशन ऑटोमॅटिक गिअर सिस्टीम, ज्याच्यामध्ये क्लचचा वापरच निघून गेला, त्यामुळे तो लोकांना अडॉप्ट करायला सुरुवात झाली. हे सिम्पल झालं. म्हणजे तुमचं क्लच ब्रेक सिस्टीम जी कंटिन्युअस ऑपरेट करायची होती त्याला ऑटोमॅटिकली क्लच ब्रेक सिस्टीममधनं निघून फक्त तुम्हाला ब्रेक आणि ॲक्सिलेटरवरच पाय ठेवायचा. 2 पाय 2. पहिल्यांदा होतं 2 पाय आणि 3 अटॅचमेंट्स होत्या, आता 2 पाय 2 अटॅचमेंटचे. त्यामुळे ते चालवणं सोपं झालं, गाडी चालवणं सोपं झालं. ट्रायबिलिटी. हाऊ इझिली युअर पोटेन्शियल अडॉप्टर्स कॅन एक्सप्लोर युअर इनोव्हेटिव्ह आयडिया डिस्क्राईब्स ट्रायलॅबिलिटी. त्याचे ट्रायल्स घेणं जरुरी आहे, ट्रायल घेऊन ते इम्प्रूव्ह करणं जरुरी आहे. मस्ट एन्श्युअर दॅट ट्रायल प्रॉडक्ट प्रोव्हाइडेड शुड बी हाय क्वालिटी अँड रिप्रेझेंट्स द एक्सपिरियन्स दॅट युजर वॉन्ट्स टू हॅव. आणि त्याच्याप्रमाणे जे तुम्हाला पाहिजे, रिझल्ट पाहिजे हे मिळत आहेत, त्याचे ट्रायल्स तुम्हाला दाखवू शकताय त्याला, आणि ते प्रॉपर आहे, यालाच ट्रायबिलिटी म्हणतात. Observability is the benefits of results of using innovation visible to potential adopters. Observability stretches beyond having earlier users use an innovation in view of later users. Potential adopters must clearly figure out the benefits of adopting an innovation and using it. तुम्हाला त्याच्या इनोव्हेशनचे अडॉप्ट केल्यानंतरचे त्याचे बेनिफिट्स हे तुम्हाला व्यवस्थित सांगितले गेले पाहिजे. त्याचा
दिसले पाहिजे, सांगितले गेल्यापेक्षा पण ते दिसले गेले पाहिजे, जेणेकरून तो स्वतः ॲक्सेप्ट करेल आणि वाद बघायला सुरुवात करेल. दीज आर दी मेजर कॅरेक्टरिस्टिक्स or innovation characteristics that influence the rate of adoption, ज्याच्यावरनं तुमचं ॲक्सेप्टेबिलिटी काय आहे इनोव्हेशनचं हे ठरतं. टाइप्स ऑफ इनोव्हेशन्स आर प्रॉडक्ट अँड प्रोसेस इनोव्हेशन, ओपन अँड क्लोज्ड इनोव्हेशन, इन्क्रिमेंट अँड रेडिएशन, मॉड्युलर अँड आर्किटेक्चर इनोव्हेशन्स. दीज आर द वेगवेगळे तुमच्या इनोव्हेशनचे प्रकार आहेत. ठीक आहे. उरलेलं जे आहे आपण इनोव्हेशन प्रोसेसेस, रिगार्डिंग इनोव्हेशन प्रोसेसेस वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.